मंत्री आदिती तटकरेंकडून छावा चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं। मात्र याकडे शिवसेना आमदारांनी पाठ फिरवली। सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र ठाकरेंचे आमदार यासाठी उपस्थित होते। अजित पवारांची देखील उपस्थिती होती, मात्र एकनाथ शिंदेंनी पाठ फिरवली। ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, महेश सावंत, भास्कर जाधव हे छावा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते। तर गद्दारांना छावा दाखवण्याची गरज असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। पाहूया। ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी 72 हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांचे भोगावं लागलं, त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे। आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे। आणि आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। आपल्यासोबत सूरज सावंत आहे। सूरज, आपण ज्या वेळेला काही वेळापूर्वी बोललो होतो त्यावेळेला अगदी भास्कर जाधव असतील, अंबादास दानवे असतील, महेश सावंत, ठाकरेंचे आमदार पोहोचले, अजितदादा खुद्द पोहोचले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचले, मात्र एकनाथ शिंदेंनी मात्र याकडे का पाठ फिरवली, काही कारण कळू शकलंय का? नक्कीच या एकूणच चित्रपट हा जो पाहिला तर सर्वपक्षीय होता। छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमाची, त्याचबरोबर बलिदानाची प्रेरणा देणारा हा चित्रपट होता आणि याच अनुषंगाने तो सर्वपक्षीय ठेवण्यात आला होता। त्यातून अनेक बोध घेण्यासारखे होते, म्हणून या संपूर्ण चित्रपटासाठी अनेक दिग्गज राष्ट्रवादीतले असोत, त्याचबरोबर भाजपमधले असोत हे आलेले होते। मात्र शिंदेंच्या शिवसेनेतनं जर आपण पाहिलं तर फक्त आशिष जयस्वाल हे या ठिकाणी उपस्थित होते। इतर आमदार, कुठलाही शिवसेनेचा बडा नेता या ठिकाणी आलेला नव्हता। दुसरं म्हणजे विशेष की ठाकरे गटातले 3 नेते या ठिकाणी होते। ते म्हणजे एक म्हणजे भास्कर जाधव, स्वतः अंबादास दानवे, महेश सावंत हे या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे महायुतीतला शिंदेंचा कार्य हा दुरावा हा या ठिकाणी पाहायला मिळाला। तर दुसरीकडे या चित्रपटादरम्यान भाजपचे त्याचबरोबर ठाकरेंचे नेते हे एकमेकांच्या जवळ पाहायला मिळाले। त्यामुळे तुझी माझी रेशीम गाठ ही पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं या ठिकाणी होतं। त्यामुळे यातनं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत की या चित्रपटावर नेमकी पाठ का दाखवण्यात आली आणि शिंदेंची स्वाभाविकच आता या सगळ्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात येते ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, औत्सुक्याचं असणार आहे। सूरज, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।